ही चूक आहे का नाही? ही घटना घडली चुकीची आहे का बरोबर आहे? चूक घडली आहे ना? मग तुम्ही त्या लाईनवर चढवताना यांची जबाबदारी नसताना तुम्ही चढवलात का? मला लवकर सांगा, अरे मी पोलीस स्टेशनला फोन करून इकडे बोलून घेणार. हे आपल्यामधला प्रश्न आहे. चूक कोणची आहे? आता साहेब झालाय, काम चालू होतं ते मला काय गरज नाही. परमिट घेतलं काय? परमिट घेतलं काय? परमिट घेतलं का? साहेब टॅप होता त्यामुळे त्याला परमिट घ्यायची गरजच नव्हती. अहो कशी ना 11 चोवीसचा साईडला होतं ते. अहो चालू नाही ला, तुम्ही मला सांगता लावायची फोन. हो, जागा 11 केवीला काम करत असताना परमिट घ्यायचं नाही मला सांगता तुम्ही? साहेब स्पॉटवर जाऊन नको बघूया ते नाही, आपण. नाही. स्पॉटवर जाऊन बघूया पाहिजे तर तिथे परमिट म्हणजे मग तुम्ही चालू लाईनवर चढवला कसा माझ्या? चालू लाईन त्याला बंदच केली, त्यानेच बंद केली म्हणून बंद करणार होता, तोच बंद करणार साहेब तिथेच होता. आपण जागेवर स्पॉटवर जाऊया आपण पाहिजे तर, काही प्रॉब्लेम नाही. अहो साहेब हे चुकीचं आता तुम्ही सांगताय. हो पण लाईन नाही 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 नाही, तुम्ही 11 केवला माझ्या आधी आमच्या माणसाला चढवायची गरजच नाही. एक गोष्ट हे मान्य आहे. तुम्ही चढवला त्याला 11 केवची माहिती आहे काय? कंत्राटी कामगाराला 11 केवची माहिती आहे काय? तो करणार होता, तुम्ही कोणाला सांगता? घटना घडून गेली आहे, तुमच्या दिसत आहेत. तो चालू करणार होता, काय झालं? घटना घडल्यानंतर भरून देणार काय? मग आता तुम्ही बोलला ना तो करणार होता, मग घटना घडल्या त्याच्या कुटुंबाला तुम्ही भरून देणार होता का? तोंडान बोला. भरून देणार? तोंडान बोला ना. मी चुकीचं बोलतोय? माझी चूक आहे काय? की उगाच तुमचा आणि माझा काय वाद आहे काय? तुमचा आणि माझा वाद आहे नाही. भविष्यात कधीच घडू नये याच्यासाठी आम्ही आलोय सगळे. आता सगळ्या पोरांनी फोन केला की बाबा असेच आम्हाला दमबाजी होते, चढवायला सांगतात, आमची चुकी नसताना आम्हाला रात्रीचे बोलवतात. आता आमच्या कामगारांची चुकी बिकी असेल, आम्हाला हे बघा पोरांनी काम करून दे, काम आपलं केलंच पाहिजे, विषय लक्षात घ्या. पण चूक आहे ती चूक आहे, ती तुमची चूक आहे, तुमची चूक आहे, तुमची चूक आहे ती मला सांगा. 11 केवळ चढवणं आणि त्यांनी तर बंद करणे, तुम्ही खात्री नाही केलात. त्याच्या खाली कोणतरी माणूस पाहिजे होता ना. सांगा तुम्ही जाणार नाही. तुम्ही मला खुलासा काय नको आहे. 2 विषय तर महत्वाचे आहेत की त्या ठिकाणी ऍडमिट केल्यानंतर परमनंट तुमचा महावितरणचा साहेब तुमचा कोणतरी तिथे पाहिजे होता काय नको? पाहिजे होता काय नको? त्या कामगाराला असंच चढवणार? मग तुम्ही चढूच नको रे बाबा, हे उद्या सगळे काय झालं ते जबाबदारी घेत नाहीत. त्यांच्या जीवाशी महावितरण खेळताना अनेकदा पाहिलं, अनेकांचे जीव गेले. आज कारविड्यात सुद्धा एक कंत्राटी कर्मचारी पूलवरनं पडला, जखमी झालाय. आज तुम्ही जाब विचारायला नेमकं काय यातनं तुम्हाला उत्तर मिळालं आणि तुम्ही काय विचारलं? मी आधी प्रथम आल्यानंतर इकडे मी बाहेरगावी होतो, आल्यानंतर बांबोळीला गेलो. प्रज्योत नाईक हा कर्मचारी पडला, त्याला मी पाहून आलो आणि नंतर मी सन्माननीय DOI साहेब राक्षे साहेब आणि दामोदर या दोघांना मी भेटलो SO आणि त्यांना विचारलं की घटना कशी काय घडली. आणि लाईनमन होता आणि लाईनमन तिथे असल्यामुळे 11 KV ह्या याच्यावर कर्मचारी आमचा चढवता कामा नये असा शासनाचा नियम आहे. आणि आमचा जो कर्मचारी आहे हा हेल्पर आहे, कंत्राटी कामगार हा हेल्पर असतो. गेली 16 वर्ष आम्ही ह्या याच्यामध्ये काम करत असताना सर्व नियम आम्हाला माहिती आहेत. मी त्या अधिकाऱ्यांना विचारलं तुम्ही आधी आमचा माणूस चढवला कसा? तर चढवल्यानंतर ते कबूल झाले की बा चढवला आणि तो शॉक लागला. शॉक लागल्यानंतर गेल्या काही वर्षामध्ये मी बोलू नये परंतु 9 अशा घटना घडल्या आणि कुटुंब बर्बाद झाली, 9 मुलगे खलास झाले. आणि त्याच्यापासून आम्ही स्ट्रिक घेतला आहे हे की ह्या अधिकाऱ्यांनी आमच्या कर्मचाऱ्यावर जबरदस्ती करू नये असं त्यांना मी सांगितलं. आणि तशा पद्धतीत आजपर्यंत चालू होतं. पण जी परवाच्या दिवशीची घटना घडल्यानंतर मी ताबडतोब बांबोळीला गेलो, त्याची चौकशी केली, ते बघितलं भरपूर तो भाजलेला आहे. आणि वर चढवल्यानंतर यांची जबाबदारी असते की त्याला त्याच्याबरोबर जायला. इथले परमनंट कर्मचारी एकही कर्मचारी त्याच्याबरोबर गेला नाही. काल काहीतरी ते बघून आले
आणि बघून आल्यानंतर सांगतात कारण. म्हणून मी त्यांना जाब विचारला, हे आज तुम्ही तिघजण बसलाय, लाईनमन बसलेले, एसओ बसलेला आणि DY बसलेले, ह्याच्यात चूक कोणची आहे? तर त्यांनी चूक कबूल केली की ही आमची चूक आहे, चढवता का म्हणे. म्हटलं काम करून घ्या, आमचे कर्मचारी 550 आहेत आणि 550 कर्मचारी या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्याला चांगली सेवा देत आहेत. मी काम करतो, त्यांचं अभिनंदन करतो. कारण की ह्या जिल्ह्यामध्ये, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नारायण राणे साहेब असू दे, रवींद्र चव्हाण असू दे, नितेश राणे असू दे, निलेश राणे असू दे, केसरकर साहेब असू दे, हे सगळे लोकप्रतिनिधी अतिशय. आता कालचा जी विधानसभा झाली त्या विधानसभेमध्ये ह्यांच्यासाठी जवळजवळ तास ते दीड तास निलेश राणे बोलले आणि हे घटना घडलेल्या त्या सगळ्या घटना सांगितल्या. ह्या जिल्ह्यामध्ये कमतरता काय आहे महावितरणची ती निलेश राणे साहेबांनी मांडली. त्याच्यानंतर त्यांना टूल किट किंवा त्यांना जे साहित्य होतं ते तातडीने वाटप झालं आणि ह्यांना भविष्यात नुकसान भरपाई मिळावी ही कंत्राटी कामगारांच्या तरतूद नाही आहे, ती पण निलेश राणेंनी यांना तरतूद केली की यांना तरतूद करावी की जो कॉन्ट्रॅक्ट घेतो त्यांनी यांची नुकसान भरपाई द्यावी. यांना आता जवळजवळ 19,500 रुपये फक्त पगार आहे. बाकीच्यांना 65,000, 80,000, 1,00,000 हे पगार आहेत आणि या 19,500चा कामगार जवळजवळ 80-90,000 रुपयाच्या कामाप्रमाणे काम करत आहेत. आणि ही घटना एकदम दुर्दैवी आहे. नशीब त्याचं चांगलं, तो आज चांगल्या परिस्थितीत आहे. म्हणून ही याच्यानंतर अशी घटना घडू नये म्हणून त्यांची मी आता याच्याने चौकशी केली आणि त्यांच्याकडून कबूल करून घेतलं. आमचे सर्व कर्मचारी त्यांच्यावर होते. मी म्हणालो ह्याच्यानंतर ही घटना घडता का म्हणे, आणि जर तुम्हाला चढवायचं असेल तर पूर्ण बंद केल्याशिवाय किंवा दोन्ही ठिकाणी दोन्ही कर्मचारी जे तज्ञ कर्मचारी, वायरमन, लाईनमन हे उभे करा आणि त्या ठिकाणी तुम्ही काम करून घ्या. आणि काम करत असताना सिंधुदुर्ग जिल्ह्याची आम्हाला एक आस्था आहे की या ठिकाणी लाईटचा प्रश्न, आता उन्हाळा असल्यामुळे तुम्हाला पण माहीत असेल पत्रकार या नात्याने की सगळीकडे आज प्रोपगंडा झालेला आहे. म्हणून हे आमची सेवा चांगली देत आहे. आमच्या कर्मचारी कंत्राटी कामगारावर कुठलाही याच्यानंतर गैरविषय होता का म्हणे आणि कुठलाही प्रसंग येता का म्हणे असं त्यांच्याकडून मी आश्वासन घेतलं आणि मी या ठिकाणी बाहेर आलो आणि तुमच्यासमोर बोलतोय. निश्चितच पालकमंत्री नितेश राणेंचं लक्ष वेधून ज्या व्यक्तीनं किंवा अधिकाऱ्यांनी, कारण हे 9 प्रकार आतापर्यंत तुम्ही म्हटलं झालेत आणि